महाराष्ट्राचा लोकसंख्येबद्दलची काही आकडेवारी आपल्या समोर आहे आणि यातले काही आकडे बघून खरंच डोकं चक्रावतं. महाराष्ट्र नेमका कसा बदलतोय, लोकसंख्या वाढतीये की कमी होतीये, आणि हे सगळे लोक नक्की कुठे चालले आहेत? या आकड्यांमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. आणि ही उत्तरं आपल्याला वाटतात तितकी सोपी नाहीत. हे आकडे फक्त संख्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक बदलाची एक रंजक कहाणी सांगतात. यात काही अनपेक्षित वळणं आहेत आणि काही ठिकाणी तर दोन पूर्णपणे वेगळे महाराष्ट्र एकाच राज्यात कसे नांदत आहेत याचं चित्र अगदी स्पष्ट दिसतं. चला तर मग या आकड्यांच्या आत शिरून बघूया की नक्की काय चाललंय. सर्वात मोठ्या चित्रापासून करूया. एकूण लोकसंख्या वाढ. आपल्या नोंदी सांगतात की 1921 पासून महाराष्ट्राची लोकसंख्या सतत वाढत आली आहे. पण यात एक मेख आहे, नाही का? हो, आणि तीच या विश्लेषणातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. लोकसंख्या वाढत असली तरी तिच्या वाढण्याचा वेग कमी झाला आहे, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. वाढण्याचा वेग, ओके. आपल्या समोरच्या नोंदींमध्ये स्पष्ट दिसतंय की 1991 ते 2001 या दशकात लोकसंख्या वाढीचा दर होता 22.93%. 22%. ठीक आहे. पण त्यानंतरच्या दशकात म्हणजे 2001 ते 2011 मध्ये तो थेट 15.99% पर्यंत खाली आला. थांबा, म्हणजे जवळपास 7% घट. ही खूप मोठी घट आहे. याचा अर्थ काय लावायचा? की विकासाचा वेग मंदावलाय? या उलट, लोकसंख्या वाढीचा दर कमी होणं हे खरं तर एक प्रकारे राज्याच्या प्रगतीचं लक्षण मानलं जातं. अच्छा. यामागे अनेक कारणं आहेत. साक्षरतेचं वाढलेलं प्रमाण, विशेषतः स्त्रियांमधील शिक्षण, आरोग्य सुविधा चांगल्या झाल्यामुळे कमी झालेला बालमृत्यू दर आणि कुटुंब नियोजनाबद्दल वाढलेली जागरूकता. या सगळ्यामुळे लोकसंख्या स्थिरतेकडे वाटचाल करत आहे, जी एका विकसित समाजाची खूण आहे. अच्छा, म्हणजे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होणे ही एक चांगली गोष्ट आहे. पण हा 15.99%चा जो आकडा आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचा सरासरी आकडा आहे. मला खात्री आहे की या सरासरीच्या मागे दोन वेगवेगळ्या कथा लपलेल्या असतील, एक शहरांची आणि एक खेड्यांची. अगदी बरोबर पकडलंय. इथेच खरी दरी दिसायला लागते. नोंदींमध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की 2001-2011 या काळात ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढीचा दर होता फक्त 10.36%. फक्त 10%? हो, आणि या उलट शहरी भागातील वाढीचा दर होता 23.64%. म्हणजे शहरी भागातील वाढीचा वेग ग्रामीणाच्या दुप्पटच नाही तर दुप्पटपेक्षाही जास्त आहे. अगदी. ग्रामीण भागात 10% वाढ होतीये तर शहरात 23%. यावरूनच कळतंय की महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचं इंजिन आता पूर्णपणे शहरी भाग बनले आहेत. तंतोतंत. आणि ही वाढ फक्त शहरांमध्ये जन्माला येणाऱ्या मुलांमुळे नाही, तर यामागे स्थलांतराचा खूप मोठा वाटा आहे. बरोबर. शिक्षण, नोकरी, व्यवसायांचा संधी आणि एकंदरीत चांगलं जीवनमान याच्या शोधात खेड्यांमधून शहरांकडे येणाऱ्या लोकांचा प्रवाह अव्याहतपणे सुरू आहे. आणि याच प्रवाहामुळे जो एक आकडा या नोंदींमध्ये आहे तो वाचून मी खरंच थक्क झालो. 1951 ते 2011 या 60 वर्षात महाराष्ट्राची शहरी लोकसंख्या तब्बल 450%ने वाढली. 450%? 450%. थांबा एक मिनिट. याचा अर्थ असा की 1951 मध्ये शहरात राहणाऱ्या प्रत्येक एका व्यक्तीमागे आज 5.5 व्यक्ती राहत आहेत. या बदलामुळे शहरांवर किती प्रचंड ताण आला असेल याची कल्पनाच करवत नाही. ही कल्पना नाही, हे वास्तव आहे. आपण जर हे संख्येमध्ये पाहिलं तर गोष्ट आणखी स्पष्ट होते. 1951 मध्ये महाराष्ट्राची शहरी लोकसंख्या होती 1.12 कोटी. 1 कोटी? जी 2011 मध्ये 5.08 कोटींवर पोहोचली. म्हणजे 60 वर्षात जवळजवळ 4 कोटींची निव्वळ भर पडली. 4 कोटी? मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांनी हा भार अनुभवला आहे. त्यांच्या पाणी पुरवठ्यावर, वाहतूक व्यवस्थेवर, घरांच्या उपलब्धतेवर, सगळ्यावर. आणि ही वाढ सुद्धा सगळीकडे सारखी नाहीये. नोंदींमध्ये 2001-2011 या दशकातील काही शहरांची वाढ दिली आहे आणि ती खूपच रंजक आहे. जसं की पुणे शहराची वाढ आहे 22.73%. पण त्याच वेळी पुण्याच्या शेजारी असलेल्या पिंपरी चिंचवडची वाढ आहे 70.81%. हो, म्हणजे पुण्याच्या तिप्पट वेगाने वाढणारे शहर. मुंबईच्या बाबतीतही तसंच कायसं दिसतंय. नवी मुंबईची वाढ 59%. हे काय गौडबंगाल आहे. लोक मुख्य शहरांऐवजी त्यांच्या उपनगरांमध्ये का जात आहेत? यालाच सॅटेलाइट सिटी किंवा उपनगरांचा स्फोट म्हणतात.
हा शहरीकरणाचा दुसरा आणि अधिक महत्त्वाचा टप्पा आहे. ओके. पुणे आणि मुंबईसारख्या मुख्य शहरांवरचा ताण आता म्हणजे असह्य झाला आहे. घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. रोजच्या प्रवासात तासनतास वाया जातात. प्रदूषण वाढलं आहे. खरंय. त्यामुळे लोक आता मुख्य शहराच्या जवळ पण अधिक सोयीस्कर आणि परवडणाऱ्या पर्यायांकडे वळत आहेत. माझ्या एका मित्रानं नुकतंच पुण्याऐवजी पिंपरी चिंचवडमध्ये घर घेतलं. तो म्हणाला, पुण्यातल्या बजेटमध्ये मला तिथे मोठं घर मिळालं आणि माझं ऑफिसही तिथेच आहे, त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचला. हे आकडे त्यासारख्या हजारो लोकांची कहाणी सांगत आहेत. अगदी. आणि इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पिंपरी चिंचवड किंवा नवी मुंबई ही केवळ बेडरूम कम्युनिटीज नाहीत. म्हणजे जिथे लोक फक्त रात्री झोपायला येतात? बरोबर. ही स्वतःच्या पायावर उभी असलेली आर्थिक केंद्र आहेत. पिंपरी चिंचवड हे एक मोठं औद्योगिक केंद्र आहे, विशेषतः ऑटोमोबाईल उद्योगाचं. नवी मुंबई हे एक नियोजनबद्ध शहर आहे, जिथे बंदर आहे, अनेक कंपन्यांची ऑफिसेस आहेत. त्यामुळे तिथे नोकरीच्या संधी आणि राहण्याची सोय या दोन्ही गोष्टी एकत्र वाढत आहेत. अच्छा. यामुळे मूळ महानगरांच्या सीमा आता पुसट होत चालल्या आहेत आणि मेट्रोपॉलिटन रिजन ही संकल्पना अधिक ठळक होत आहे. एकीकडे हे प्रचंड शहरीकरण आणि उपनगरांची स्फोटक वाढ आहे, पण मग राज्याच्या ग्रामीण भागाचं चित्र काय आहे? इतक्या स्थलांतरानंतरही नोंदींनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या पाहिली तर अजूनही ग्रामीण लोकसंख्या म्हणजे 6.15 कोटी ही शहरी लोकसंख्येपेक्षा 5.08 कोटीपेक्षा जास्त आहे. हा आकडा पाहून थोडा आश्चर्य वाटतं. हो, पण हे अंतर आता खूप वेगाने कमी होत आहे. टक्केवारीत पाहिल्यास महाराष्ट्रात 54.87% ग्रामीण आणि 45.22% शहरी लोकसंख्या आहे. म्हणजे जवळपास 55-45. हो, हे प्रमाण पाहता महाराष्ट्र भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक आहे. पुढची जनगणना होईल तेव्हा कदाचित शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येला ओलांडून पुढे गेलेली असेल. आणि इथेच या नोंदींमधला एक भाग येतो जो मला एखाद्या कोड्यासारखा वाटला. कुठला? इथे सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांच्या 2 याद्या आहेत, एक संख्यांनुसार आणि दुसरी टक्केवारीनुसार. आणि या दोन्ही याद्यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अच्छा. हे बघा, संख्येनुसार पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक ग्रामीण लोक राहतात, तब्बल 36.78 लाख. पण टक्केवारीनुसार पाहिलं तर गडचिरोली जिल्हा सर्वात जास्त ग्रामीण आहे, जिथे 89% लोक खेड्यात राहतात. हे कसं शक्य आहे? एकाच वेळी पुणे आणि गडचिरोली हे दोन्ही सर्वाधिक ग्रामीण कसे असू शकतात? हे एक उत्तम कोडा आहे आणि याचं उत्तरच महाराष्ट्राच्या विकासाचं खरं स्वरूप दाखवतं. इथेच आकडेवारीच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे. म्हणजे? याचं उत्तर आहे प्रमाण किंवा स्केल. पुणे जिल्ह्याची एकूण लोकसंख्या प्रचंड आहे, जवळपास 94 लाख. तो राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. बरोबर. त्यामुळे तिथे 60.89% शहरीकरण होऊनही उरलेली जवळपास 40% ग्रामीण लोकसंख्या ही संख्येने इतकी मोठी आहे की ती इतर कोणत्याही जिल्ह्याच्या एकूण ग्रामीण लोकसंख्येपेक्षा जास्त ठरते. अरे वा, आता उलगडा झाला. म्हणजे पुण्याचा आवाकाच इतका मोठा आहे की त्याचा ग्रामीण भाग सुद्धा गडचिरोली किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपेक्षा मोठा ठरू शकतो. अगदी तसंच. याउलट गडचिरोली, सिंधुदुर्ग, हिंगोली यांसारख्या जिल्ह्यांचं स्वरूपच प्रामुख्याने ग्रामीण आहे. त्यांची एकूण लोकसंख्या कमी आहे. गडचिरोलीची लोकसंख्या साधारण 11 लाख आहे, पण त्यातील बहुतांश लोक म्हणजे जवळपास 90% लोक अजूनही खेड्यांमध्ये राहतात. ओके. त्यामुळे त्यांची टक्केवारी जास्त आहे, पण संख्या पुण्यापेक्षा खूप कमी आहे. समजलं. यातून आपल्याला 2 प्रकारचे जिल्हे दिसतात. एक मोठे मिश्र स्वरूपाचे जिल्हे जसे की पुणे, नाशिक, अहमदनगर, जिथे शहरे आणि खेडी एकत्र नांदतात, आणि दुसरे लहान प्रामुख्याने ग्रामीण जिल्हे जसे की गडचिरोली, सिंधुदुर्ग, ज्यांचा चेहरा मोहरा अजूनही पूर्णपणे ग्रामीण आहे. आणि याच मुद्द्यामुळेच आपल्याला महाराष्ट्रातील 2 टोके अगदी स्पष्ट दिसतात. एका बाजूला आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे, जे 100% शहरी आहेत. तिथे ग्रामीण भाग नावापुरताही नाही, शून्य. त्यांच्या पाठोपाठ ठाणे म्हणजे 77.92% आणि नागपूर 68.30%. बरोबर. ही झाली एका बाजूची कहाणी. आणि दुसऱ्या टोकाला आहे गडचिरोली, जे फक्त 11% शहरी आहे.
हे राज्यातील सर्वात कमी शहरीकरण आहे. म्हणजे टोकाचा फरक आहे. हो, जर आपण नोंदींमधील सर्वाधिक ग्रामीण टक्केवारी आणि सर्वात कमी शहरी टक्केवारी या दोन्ही याद्या बाजूबाजूला ठेवल्या तर त्या अक्षरशः एकमेकांचा आरसा आहेत. हो, हे खरंच आहे. गडचिरोली, सिंधुदुर्ग, हिंगोली, नंदुरबार हेच जिल्हे एका यादीत सर्वात वर आहेत तर दुसऱ्या यादीत सर्वात खाली. यावरून हे सिद्ध होतं की एकाच राज्यात दोन प्रकारचे महाराष्ट्र नांदत आहेत. तंतोतंत. आणि या दोन्ही महाराष्ट्रांच्या गरजा, आव्हानं आणि विकासाच्या आकांक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. कशा? मुंबईसारख्या 100% शहरी जिल्ह्यापुढील आव्हानं काय आहेत? घरांची टंचाई, प्रचंड गर्दी, सार्वजनिक वाहतुकीवरचा ताण, स्वच्छ पाणी आणि हवेचा प्रश्न. इथला विकास म्हणजे उंच इमारती, मेट्रो आणि कोस्टल रोड. आणि गडचिरोलीसारख्या 89% ग्रामीण जिल्ह्यापुढील आव्हानं काय आहेत? तर तिथे शेतीशिवाय रोजगाराच्या संधींची कमतरता, तरुणांचं शहरांकडे होणारं स्थलांतर. बरोबर. चांगल्या आरोग्य आणि शिक्षण सुविधांसाठी शहरांवर अवलंबून राहावं लागणं आणि दळणवळणाच्या सोयींचा अभाव. इथल्या विकासाची व्याख्या पूर्णपणे वेगळी आहे. आणि म्हणूनच धोरणकर्त्यांसाठी हे सर्वात मोठं आव्हान आहे. मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणासाठी तयार केलेली विकास योजना गडचिरोली किंवा सिंधुदुर्गात लागू होऊ शकत नाही. खरंय. राज्याच्या विकासाचा प्रवाह किती असमान आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट दिसतं. काही जिल्हे विकासाच्या आणि शहरीकरणाच्या लाटेवर स्वार झाले आहेत, तर काही जिल्हे आजही त्या प्रवाहाच्या काठावर उभे आहेत. तर या सगळ्या चर्चेचं सार काय? आपल्यासमोर एक असं राज्य आहे जे मोठ्या शहरांच्या आसपास, विशेषतः उपनगरांमध्ये प्रचंड वेगाने शहरीकरण करत आहे. पण त्याचवेळी राज्याच्या एकूण लोकसंख्या वाढीचा वेग मात्र मंदावला आहे, जे एक प्रकारे विकासाचं सकारात्मक चिन्ह आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या विकासातील आणि लोकसंख्येच्या कलांमधील विविधता. गोष्ट फक्त महाराष्ट्राचे शहरीकरण होत आहे एवढी साधी नाहीये. नाही. तर ते कुठे आणि कसे होत आहे आणि कोणते भाग या प्रवाहापेक्षा पूर्णपणे वेगळ्या मार्गावर आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर. पिंपरी चिंचवडची 70% वाढ आणि गडचिरोलीचे 11% शहरीकरण हे एकाच राज्याचे दोन चेहरे आहेत. आणि या दोन्ही चेहऱ्यांमागील वास्तवाला आपल्याला सामोरं जावं लागेल. तुमचा मुद्दा पटला. ही सर्व आकडेवारी 2011च्या जनगणनेची आहे हे विसरून चालणार नाही. या गोष्टीला आता 1 दशकाहून अधिक काळ लोटला आहे. हो, खूप मोठा काळ आहे हा. आपण पाहिलेले ट्रेंड्स, विशेषतः पुणे आणि मुंबईच्या आसपासच्या उपनगरांची स्फोटक वाढ लक्षात घेता आजचा नकाशा कसा दिसत असेल? हाच तो कळीचा प्रश्न आहे. या 10-12 वर्षात पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबईसारखी आणखी कोणती नवीन शहरं वेगाने वाढली असतील? पुणे आणि मुंबईचा पसारा आणखी किती वाढला असेल? आणि दुसऱ्या बाजूला गडचिरोली, सिंधुदुर्गसारखे जिल्हे अजूनही आपलं ग्रामीण स्वरूप टिकवून आहेत की तिथेही बदलाचे वारे पोहोचले आहेत? बरोबर. शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रातील दरी आणखी वाढली असेल की कमी झाली असेल? नवीन जनगणना झाल्यावरच याचं खरं उत्तर मिळेल. पण या नोंदी आपल्याला योग्य प्रश्न विचारायला नक्कीच शिकवतात. आणि एक शेवटचा विचार मनात येतोय. पुढच्या जनगणनेत कदाचित मुंबई, पुणे, नाशिक हा एकच सलग मेगालोपॉलिस किंवा महामहानगर म्हणून